हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 5 and 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 5 काय आहे. फाइंड k if x is equals to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equals to 0. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 3 हे काय रूट आहे, सोल्युशन आहे या इक्वेशनचं. आणि आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय करू आपण, या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट करू, म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट काय लिहू आपण, x is equals to 3 is a root of the given equation. आता आपण x ची 3 ही व्हॅल्यू काय करू, या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. Substituting x is equals to 3 in the given equation. Equation लिहून घेऊ आपण. kx square minus 10x plus 3 is equals to 0. k into x square, x ची व्हॅल्यू किती घ्यायची, 3 square minus 10 into x, x ची व्हॅल्यू 3 plus 3 is equals to 0. 3 चा स्क्वेअर काय येईल, 9, म्हणजेच इथे काय येईल 9k minus 10 3 जा 30 plus 3 is equals to 0. 9k minus 30 plus 3 इथे येईल minus 27 is equals to 0. आता हे minus 27 आपण या साईडला घेऊ. इथे काय आहे, मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 9k is equals to 27. आता हे 9 आपण या साईडला घेऊ. इथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. k is equals to, therefore k is equals to 27 divide 9. 9 1 जार 9, 9 3 जार 27. therefore k is equals to 3. k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. क्वेश्चन 6 पहा. वन ऑफ द रूट्स of equation 5m square plus 2m plus k is equals to 0 is minus 7 upon 5. Complete the following activity to find the values of k. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि याचं काय, -7/5 हे रूट आहे आणि आपल्याला काय ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ के, के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहा ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. Dash dash is a root of quadratic equation 5m square plus 2m plus k is equals to 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय आपल्याला दिलेलं आहे, -7/5, म्हणजे इथे काय येईल -7/5. आन्सर लिहू आपण -7/5. Therefore put m is equals to dash dash in the equation. मग आपण इक्वेशनमध्ये m ची व्हॅल्यू काय पुट करणार, रूट काय आहे इक्वेशनचं, -7/5, म्हणजे एम ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण, -7/5. आता या इक्वेशनमध्ये आपण एम ची व्हॅल्यू -7/5 पुट करू. पहा 5 इंटू एम स्क्वेअर, म्हणजेच काय येईल -7/5 चा स्क्वेअर, म्हणजेच येथे काय येईल -7/5 प्लस 2m, म्हणजेच काय येईल 2 इंटू एम, एमची व्हॅल्यू काय -7/5, म्हणजेच येथे काय येईल -7/5 प्लस के इज इक्वल्स टू 0. आता इथे पहा आपल्याला दोनच बॉक्स दिलेले आहे. मग आपण काय करू, हे साईडला सॉल्व करून घेऊ. पहा सॉल्व करू. काय येईल पहा, 5 इंटू -7/5 चा स्क्वेअर, -7 चा स्क्वेअर 49 प्लस 49 -5 चा स्क्वेअर काय प्लस 25 प्लस 2 इंटू -7/5. 5 1 जार 5, 5 5 जार 25. काय येईल इथे 49/5 प्लस 2 इंटू -7 काय येईल -14/5 येईल. म्हणजेच काय पहा 49/5 प्लस मायनस काय होईल, -14/5. येथे बॉक्स आपल्याला 2 दिलेले आहेत. मग काय लिहू आपण, या व्हॅल्यू लिहू. काय मिळालं आपल्याला, 49/5 -14/5. 49/5
आणि इथे काय येईल -14/5. आता आपण 49 - 14 किती येईल पहा 35/5 येईल. 35/5. मग आपण सॉल्व केल्यानंतर काय येईल 5 1 5 5 7 35. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 7 मिळालं इथे. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 7. 49 - 14 किती येईल 35/5 7 येईल. हे 7 आपण या साईडला घेऊ. इथे काय प्लस आहे नाही, या बाजूला आल्यानंतर मायनस येईल. म्हणजे स्केच व्हॅल्यू काय येईल -7. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. हे कॅल्क्युलेशन आपण काय केलं साईडला एका पेपरवरती करून पाहिलं. पुन्हा एकदा पहा आपण कसं सॉल्व केलं एक्झाम्पल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.